जय जगदंब नमो आदेश. मी तनुताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. सहर्ष स्वागत व सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा. आज कवळ सिद्ध करायला बसले होते, त्याचबरोबर मनात विचारही तसाच आला आणि डोक्यातही आलं. माझ्या शिष्यांचे त्याचबरोबर माझ्या गुरुलेकींच्या मुलांची गुरुलेकींचे मुलं 10वीच्या वर्गामध्ये आहेत आणि 10वीच्या वर्गामध्ये त्यांची आता परीक्षा चालू झाली. तर आता त्यांचंही असंच कानावर आलं होतं, ताई मुलांची परीक्षा चालू झालेली आहे, 10वीचं वर्ष आहे, खूप टेन्शन आलंय, मुलांचा अभ्यासक्रम कसा होईल. त्याचबरोबर माझी जवळची शिष्य वैशाली पावशे, तिचाही मुलगा 10वीमध्ये होता, त्यानेही परीक्षेचं टेन्शन घेतलं, थोडंसं आजारी पडला. म्हणजे मुलांना 10वीचा पेपर आले की डोक्यात टेन्शन येतं, डोक्यावरती भार येतो की आता 10वीचं वर्ष कसं जाणार. याच्या पेपरचा आम्ही जो काही अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे हा आमचा पूर्ण त्यावेळेला डोक्यात येईल का, पेपरला आम्ही जे काही पाठांतर केले तेच येईल का, अशा विषयी मुलांना बरेचसे प्रश्न असतात, संकोच असतात व मुलं टेन्शन घेतात. तर आता कोणत्याही बाबतीत टेन्शन घ्यायचं नाही किंवा मुलांनी व पालकांनीही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता ह्याच्यावर मी छोटासा एक उपाय सुद्धा आणलेला आहे आणि हा उपाय जर केला तर मुलं आणि त्याचबरोबर पालक हे दोघेही खुश राहतील. आता हा उपाय नेमका का आणि कशासाठी हे समजून घ्या. शिष्यांसहित शिष्यांची मुलं ही माझीच मुलं, त्याचबरोबर तुमची जी काही मुलं तीच माझी बहीण भावंड, तीच माझी ही मुलं आहेत. मग आता यांचंही सगळ्यांचं कल्याण व्हावं, त्याचबरोबर जी काही मुलं अभ्यास करत आहेत ह्या मुलांचा अभ्यासामध्ये प्रगती सुद्धा व्हावी, यासाठी आपण काय करू शकतो हे समजून घ्यावं. सर्वप्रथम जी काही मुलांची आता परीक्षा चालू झालेली आहे, म्हणजे जसं की 10वी 12वी या मुलांची परीक्षा चालू झालेली आहे, त्याचबरोबर 7वी 8वी अशी ही मुलं आहेत, 5वी 6वी 7वी 8वी अशा मुलांची पेपर आहेत, त्याचबरोबर 9वीचे पेपर चालू होणार आहेत. आता लवकरात लवकर आता हे शेवटचे दिवस म्हणजे पेपरचे, म्हणजे ह्या पेपरच्या दिवसामध्ये मुलांना खूप सारं भयंकर टेन्शन येतं की आम्ही वर्षभर जे काही पाठांतर केलं, आम्ही वर्षभर जे काही घोकलं, वर्षभर आम्ही क्लास शाळेतला अभ्यास सगळा केला, आता आयत्या वेळेला आमच्या प्रश्नांना मार्क कसे पडणार. तर आता छोटा आणि साधा उपाय आपण इथे सांगत आहोत. जी मुलं खरोखरच नित्यनेमाने अभ्यास करून खरोखरच पेपरसाठी म्हणजे परीक्षेसाठी बसणार आहात आणि या मुलांना खूपच टेन्शन आहे, अशा मुलांनी एक छोटासा तोडगा करायचा आहे. तो तोडगा काय तर आपण समजून घ्यावा. ज्यावेळेस तुम्ही पेपरला जाणार आहात, म्हणजे ज्या दिवशी सकाळी तुम्ही पेपरला जाणार आहात किंवा पेपरच्या 8 दिवस आधीपासून तुम्ही हा छोटासा जर उपाय केला तर त्यातून तुम्हाला परीक्षेमध्ये जे काही तुम्ही वाचलेलं आहे किंवा परीक्षेमध्ये जे काही येणार आहे हे तुमच्या डोक्यामध्ये येण्यास किंवा बुद्धी तुमची तल्लख होण्यास मदत होणार आहे. सर्वप्रथम जी मुलं खूप हुशार आहेत आणि त्यांना संस्कृत वाचता येतं अशा मुलांनी गणपती अथर्व शीर्षाचं पठण करावं आणि त्याचबरोबर मी डिस्क्रिप्शन बॉक्सलाही आणि आपल्या व्हिडिओच्या खाली सुद्धा एक मंत्र देणार आहे. हा मंत्र मुलांनी पूर्णत्व पाठांतर करावा आणि निघावं. पाठांतर करताना हा मंत्र बोलताना काय करावं, 1 चमच्याभर दही घ्यावं व 1 चमच्याभर मध घ्यावं. हे दोन्ही समान प्रमाणामध्ये वाटीमध्ये ठेवावं, देवासमोर बसावं. हा जो काही मंत्र मी आता खाली लिहून देणार आहे किंवा खालील बाजूस किंवा वरील बाजूस तुम्हाला लिहून आलेला असणार आहे, हा मंत्र 21 वेळा पूर्णत्व बोलून घ्यावा. 21 वेळा बोलून झाल्यानंतर तुमच्याकडे असणारं दही आणि मध हा 1 चमचा आपल्या जिभेला प्राशन करावा. पहिले बोटाने प्राशन करावा, त्यानंतर ते तुम्ही पूर्णत्व चमच्याभर खाऊन घरातून बाहेर पडावं. तुम्ही जे काही पाठांतर केलेलं आहे, जे काही वाचलेलं आहे, जे काही तुम्ही अभ्यास वर्षभर केलेला आहे, हा तुम्हाला योग्यरित्या बुद्धीत तुमचं तल्लख चालण्यात मदत होते. त्याचबरोबर आता जी मुलं करू शकत नाहीत किंवा ज्या मुलांना कंटाळा आहे, बाबा आम्ही अभ्यास करूनच दमलेलो आहोत आणि हे करणं आता आम्हाला खूप टेन्शन होत आहे, तर अशा मुलांनी नेमकं काय करावं किंवा अशा पालकांनी काय करावं ते समजून घ्यावं. आता जी मुलं करणार नाहीत किंवा ज्या मुलांना या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही, अशा पालकांनी जरी हा उपाय केला तरीही चालेल. मग आता पालकांनी कसा करावा. मुलं ज्यावेळेस अभ्यासाला बसणार आहेत किंवा मुलं ज्यावेळेस परीक्षेला निघणार आहेत त्यावेळेस पालकांनी जो काही मी मंत्र आता पुढे दाखवलेला आहे हा मंत्र पूर्णत्व 108 वेळा बोलावा आणि मंत्र बोलून झाल्यानंतर मुलांच्या जिभेला मधाचा थेंब लावावा. त्यानंतर दही आणि मध हे दोन्ही एकत्र चमच्यावर त्यांना खाण्यास द्यावे व मुलांच्या डोक्यावरती तुमचा दोन्ही हाताचा आशीर्वाद ठेवावा, जेणेकरून हा मंत्र पूर्णत्व पाठ होण्यास व मंत्राची पूर्ण शक्ती त्यांच्या बुद्धीमध्ये येण्यास मदत होत असते. त्याचबरोबर आता महत्त्वाची गोष्ट, मुलंही शिकलेली आहेत पण मुलं कंटाळा करतात आणि आई वडील जर शिकलेले नसतील
तर आई वडिलांना जर हा उपाय करता येत नसेल किंवा मंत्र वाचता येत नसेल तर काय करावं? तर आई वडिलांनी ओम गण गणपते नमः किंवा ओम सरस्वती देवे नमः या मंत्राचा 108 वेळेला जाप करावा व मुलांना दही आणि मध हे चाकण्यास किंवा त्यांच्या तोंडामध्ये चमचा पूर्णत्व खाण्यास द्यावा व त्यांच्या डोक्यावरती हात ठेवावा. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की बरीचशी मुलं आता या अभ्यासक्रमामध्ये टेन्शन घेतात, त्याचबरोबर या अभ्यासामध्ये त्यांचं मन विचलित होतं, त्याचबरोबर या टेन्शनमुळे स्वतःच्या मनावरती काहीतरी बिंबवून घेतात. तर अशा मुलांनी खरोखरच जर हा तोडगा योग्यरित्या केला तर तुमच्यावरती सरस्वती देवीचा पूर्णत्व वरदहस्त प्राप्त होण्यास मदत होईल. तर कुठल्याही मुलांनी कोणत्याही परीक्षेचं किंवा अभ्यासाचं टेन्शन न घेता तुम्ही साधना करा या मंत्राची, योग्य तो फायदा होईल. पण असं नाही की आम्ही फक्त मंत्र बोललोय, अभ्यास आता आम्ही काहीच केला नाही, अभ्यास आता आम्हाला करायचा नाही, आम्ही हा मंत्र बोललो म्हणजे आम्हाला सगळं डोक्यात येईल, तर असं नाही. अभ्यास, तुमचा पाठांतर आणि त्याचबरोबर ही मंत्र साधना ह्या जोडीत जोड जर राहिली तर तुमच्या ह्या अभ्यासाला सरस्वती देवीची पूर्णत्व कृपा आशीर्वाद प्राप्त होण्यास मदत होतो. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की ज्या लोकांना अभ्यासासहित नोकरीमध्ये जरी काही अडचणी येत आहेत, म्हणजे नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम्स येत आहेत, नोकरी व्यवसायामध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत, काही गोष्टी बुद्धी चालत नाही, कुठल्या गोष्टीमध्ये यश येत नाही, बुद्धीमध्ये तल्लकता येत नाही, तर अशा लोकांनी सुद्धा या पद्धतीचा प्रयोग जर केला तर तुमच्या व्यवसाय धंद्यामध्ये सुद्धा तुमच्या बुद्धी तल्लक होण्यास मदत होत असते. आपल्याला तर लहानपणापासून माहिती आहे सरस्वती देवी ही विद्येची माहेर आहे. सरस्वती म्हणजे विद्येची सागर आहे आणि सरस्वतीपासूनच विद्याप्राप्ती आहे, त्याचबरोबर गणपतीपासूनच विद्याप्राप्ती आहे. तर तुम्ही जर ह्या सरस्वती आणि गणपतीचे प्रार्थना आणि सेवा आणि मंत्र जाप जर करताल तर तुम्हाला ह्यातून खरोखरच योग्य ते मार्ग मिळण्यास मदत होते. तर अशा पद्धतीने सर्वांनी अशा अभ्यासासाठी व शिक्षणासाठी याचा जर छोटासा जर प्रयोग केला तर तुम्हाला खरोखरच त्याचा खूप चांगला प्रभावही पाहण्यास मिळेल व खूप चांगले त्याचे फायदेही दिसतील. तर अशाच बरोबर सगळ्यांनी आपल्या ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर माझ्या चॅनलची घंटाही वाजवायला विसरू नका. त्याचबरोबर ज्या कुठल्या लोकांना काही अडचणी असतील, बाहेरील बाधीचा काही त्रास असेल, व्यवसायाच्या काही अडचणी असतील, लग्नासंदर्भात काही अडचणी असतील, उद्योगधंद्याविषयी काही अडचणी असतील, संदर्भात काही अडचणी असतील, त्या लोकांनी आपल्या नंबरवरती कॉल करावा. आपला नंबर आहे 93 22 16 16 99 9322161699. या नंबरवरती कॉल करून तुम्ही आपल्या गादीवरती येण्याची बुकिंग करावी व बुकिंग करून रविवारच्या दिवशी गादीवरती येऊन तुमचे प्रश्न सॉल्व्ह करण्यास मदत होईल. त्याचबरोबर साधना, त्याचबरोबर बांधणी क्रिया, यंत्रक्रियेवरती तुमचे प्रश्न आपण सॉल्व्ह सुद्धा करून देऊ. तर अशा पद्धतीने सर्वांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं, त्याचबरोबर तुमची साथ हीच आमचं सर्वस्व आहे, म्हणून तुमची अशीच साथ राहू द्या. तुम्ही आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि त्याचबरोबर बरेचसे लोकांनी आता व्हिडिओमध्ये पाहतात पण सबस्क्राईब करत नाही, तर अशा लोकांनी सगळ्यांनी पाहा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. तर सगळ्यांना जय जगदंब, नमो आदेश व विद्यार्थ्यांना सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. जय जगदंब. जगदंबेच्या कृपेने सगळ्या मुलांना चांगलं यश मिळो, भरभरून यश येऊ अशी मी जगदंबेकडे व सरस्वती देवीकडे प्रार्थनाही करते. जय जगदंब.